विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। 50च्या वर गावे या पावसामुळे बाधित झालेली आहे। माहूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक गावात घरात पाणी शिरले आहे। वाई बाजार, इवळेश्वर, वानोळा, हिवळणी अशा अनेक परिसरामध्ये जी गावे आहेत जी सखल भागात त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे घरात पाणी शिरलं आहे आणि संसारोपयोगी साहित्याची नासोडी झालेली आहे। याशिवाय मार्केटमध्ये सुद्धा पाणी घुसल्याने अनेक दुकानामधल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू खराब झाल्या आहे। शेती पिके जी आहे ती पाण्याखाली गेली आहे। जे नदी नाल्याकाठची जी शेती होती ती खरडल्या गेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता ज्या पद्धतीने पैनगंगेला पूर आलेला आहे तर ही अशा प्रकारे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे आणि दोन्हीकडील वाहतूक थांबल्यामुळे या ठिकाणी जे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क आहे तो तुटलेला आहे। आणि यापूर्वी सुद्धा गतवर्षी याच नदीला पूर आला होता तेव्हा सुरक्षा कठडे जे आहे ते सुरक्षा कठडे पूर्ण वाहून गेले होते। मात्र संबंधित विभागाने अजूनही त्या कठड्यांना दुरुस्ती केली नसल्यामुळे जीव घेणे वाहतूक या ठिकाणी काही 2 व्हीलर 4 व्हीलर धारक करत आहे। ती पाहून माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार किशोर यादव आणि नूतन मुख्याधिकारी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर नगरपंचायतची टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे। वाहतूक त्यांनी या ठिकाणी थांबून ठेवलेली आहे। अग्निशामक दलांचं एक पथक या ठिकाणी ठेवलेलं आहे। नगराध्यक्ष फिरोज दोसानी, आपण या पूर परिस्थितीच्या माहूर नगरपंचायतद्वारा आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या धोक्याची पातळी वाढलेली आहे। आता पूर जाणार आहे, त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा, घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे। अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी कांदेसाहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्या समोर दिसतच आहे। अग्निशामक गाडी आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा फोन केलेला आहे, तेही इथं पोहोचत आहे। PI मुळे साहेब, ब्राह्मण साहेब हेही इथं पोहोचत आहे। प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनाने दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे। पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी गस्तीवर आहेत आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। एकंदरीत पाहता माहूर आणि म्हणजे नांदेड जिल्ह्याचा माहूर आणि इकडचा यवतमाळ पुसदचा भाग जो आहे तो एकमेकांशी तुटल्या गेलेला आहे। एकमेकांशी जो वाहतुकीचा जे एकमेव हा मार्ग होता तो मार्ग आता बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। सरफराज दोसानी, माहूर, नांदेड। आज सकाळी कुठल्या गाडीसाठी आणि कोण्या मार्गे निघाले होता? अमरावती। किनवट अमरावती। आगारकडून आपणास काही सूचना मिळाल्यात? आगाराकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी पाण्या पुलावरून जास्त असेल त्या ठिकाणी सतर्कता म्हणून अगोदरच आपण गाडी अलीकडे थांबून द्यायची, सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवली अशा सूचना आम्हाला आगाराकडून देण्यात आलेल्या। जवळपास किती आता महामंडळाच्या बसेस या ठिकाणी आहेत? 4 ते 5 बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत। ते शेवपर्यंत आपण या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी आम्ही थांबू।